नमस्कार. निर्माणम डिजिटल मीडिया सोल्युशन्स प्रस्तुत टॉक रंग या पॉडकास्टमध्ये मी चैतन्य देशपांडे तुम्हा सगळ्यांचं अत्यंत मनापासून स्वागत करतो. आज आपण मंडळी खूप दिवसानंतर भेटतो. मला एक गोष्ट सांगायची तुम्हाला सगळ्यांना की आज आपण ज्या पद्धतीने जगतो आहोत, आपल्या शहरांमधनं ज्या पद्धतीनं सिमेंटची जंगलं उभी राहत आहेत, या सगळ्या परिस्थितीमध्ये जगत असताना, वावरत असताना आपल्याला एक गोष्ट सतत जाणवत राहते की आपल्या पर्यावरणाचा तोल हा ढासळला जातो आहे की काय, किंवा पर्यावरणाचं संतुलन बिघडलं जातं आहे की काय. मग अशा सिच्युएशनमध्ये किंवा अशा कंडिशनमध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टींवरती कशा पद्धतीने नियंत्रण ठेवता येईल यासाठी अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी प्रयत्नरत असतात. आणि त्यापैकीच एक व्यक्तिमत्व आज आपल्याशी चर्चा करण्यासाठी उपस्थित आहे. ग्रीन बिल्डिंग कन्सल्टंट ही संकल्पना आपल्याकडे तितकीशी अजून रुजलेली नाही आहे, आणि या संदर्भात आपल्याला माहिती देण्यासाठी, त्यांचं कार्य समजावून सांगण्यासाठी आणि एकंदरीतच ग्रीन बिल्डिंग कन्सल्टंटचं काम काय आहे या सगळ्या गोष्टींना इन डिटेल जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहे अपूर्वा कुलकर्णी. अपूर्वा, तुझं खूप खूप स्वागत आहे. अपूर्वा एक ग्रीन बिल्डिंग कन्सल्टंट आहे. ती सध्या दुबईमध्ये गेल्या 3 वर्षांपासून कार्यरत आहे, आणि तिच्या प्रवासाविषयी आणि त्याचविषयी तिच्या कामाविषयी आपण जाणून घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया आजच्या पॉडकास्टला. हॅलो, नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. हाय, थँक्यू चैतन्य इथे बोलवल्याबद्दल आणि छोटंसं माझं इंट्रोडक्शन केल्याबद्दल सुद्धा धन्यवाद. सो माझं नाव अपूर्वा कुलकर्णी आणि माझं शिक्षण सांगायचं झालं तर मी आहे आर्किटेक्ट. माझं शिक्षण झालं आहे नाशिकमधनं NDMVP कॉलेज ऑफ आर्किटेक्चर. मी नाशिकमध्ये 5 वर्ष होते. त्यानंतर मी 1 वर्ष मुंबईत जॉब केला ॲज अन आर्किटेक्ट, ज्युनियर आर्किटेक्ट. त्यानंतर मी मास्टर्स केलं आहे एन्व्हायरमेंटल आर्किटेक्चरसाठी. सो बेसिकली माझी जर्नी चालू झाली फॉर द ग्रीन बिल्डिंग कन्सल्टन्सी किंवा इन द ग्रीन बिल्डिंग फ्रॉम माय बॅचलर्स. मला निसर्गाबद्दल कायम काळजी, आणि प्रत्येकालाच वाटते की काही ना काही केलं पाहिजे, काही ना काही आपण निसर्गाचे ऋणी आहोत. त्यामुळे मी या क्षेत्रात यायचं ठरवलं आणि चालू झालं माझं 4th इयर आर्किटेक्चरपासूनच की काही ना काही मला ग्रीन बिल्डिंगमध्ये करायचं आहे. की नुसती ही सिमेंटची जंगलं उभं राहत आहेत तर त्याचं कोणीतरी काळजी घेतली पाहिजे. बरोबर. सो मी मास्टर्स केलं एन्व्हायरमेंटल आर्किटेक्चरमध्ये. नंतर हाँगकाँग बेस्ड कंपनी आहे जी पुण्यात आहे, त्याच्यात मी 2 वर्ष कामाला होते. त्यानंतर माझी दुबईची जर्नी चालू झाली आणि गेले 3 वर्ष आता मी दुबईमध्ये असते. तिथे ॲज अ ग्रीन बिल्डिंग कन्सल्टंट म्हणून काम करते. क्या बात आहे. खूपच असा आपल्या काय म्हणतील प्रेक्षकांसाठी तो अगदी प्रेरणादायी असा तुझा प्रवास आहे, पण तो थोडक्यात आणि पटापट तू सांगितलं आहेस. मला एक गोष्ट विचारायची होती की हे सगळं करत असताना तुला ही गोष्ट कधी क्लिक झाली एक्झॅक्टली की मला या क्षेत्रामध्ये उडी घ्यायची, की मला पूर्ण वेळ ग्रीन बिल्डिंग कन्सल्टंट म्हणूनच कार्यरत राहायचं? कारण आर्किटेक्चरमध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत विविध. नक्कीच. तर चांगला प्रश्न विचारलास. कसं आहे, प्रत्येकालाच वाटत असतं अरे काही ना काही निसर्गासाठी आपण केलंच पाहिजे, पण ॲक्च्युअल करायची वेळ येते तेव्हा सगळे मागे हटतात किंवा प्रत्येकाला त्या लेवलचं नॉलेज असायला पाहिजे असं नाही आहे. पण शेवटी कसं आहे की आपल्या घरातूनच सुरुवात होते. कुठे ना कुठे आपण पाऊल उचलणं गरजेचं असतं. म्हणून का होईना माझ्या 4th इयर आर्किटेक्चरमध्ये विचार केला मी की सस्टेनेबिलिटी ही कन्सेप्ट मला 2016-17 तेव्हा एवढं ग्रीन बिल्डिंगचं कोणालाच काहीच नॉलेज नव्हतं. सुरू झालेलं तेव्हा ग्रीन बिल्डिंगमध्ये कामकाज, आणि त्याच्या आधी पण चालत होतं, पण एवढं लोकांना अजूनही नॉलेज नाही आहे. प्रत्येकाला फक्त सोलार आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग या पलीकडे माझ्यामध्ये तरी ग्रीन बिल्डिंग कोणाला माहिती. भारतामध्ये त्या पद्धतीची म्हणजे अवेअरनेस नाही आहे तितक्या स्वरूपात. नक्कीच. मग तू ज्या वेळेला हे ठरवलंस किंवा हे आपल्याला करायचं आहे, याच्यामध्ये ग्रीन बिल्डिंग ही कन्सेप्ट नेमकी काय ही थोडक्यात एक समजावून सांग. आणि ती काय वेगळी असते का, किंवा काय स्वरूप असतं तिचं? सो बेसिकली ग्रीन बिल्डिंग म्हणजे अशी असते की निसर्गाला कमीत कमी त्रास करून तुम्ही कन्स्ट्रक्शन कसं केलं पाहिजे, याशिवाय तुमचं घर क्लायमेट रेझिस्टंट कसं असलं पाहिजे. एखाद्या स्पेसिफिक क्लायमेटसाठी, समजा आता नाशिकचं क्लायमेट आहे जे ड्राय अँड हॉट आहे आणि खूप थंडीत खूप थंड असतं. तर ह्याच्यासाठी तुम्ही कन्स्ट्रक्शन कसं केलं पाहिजे, तुमचं घराचं प्लॅनिंग कसं झालं पाहिजे, इथून आम्हाला शिकवलं जातं.
अच्छा. तर तुमच्या ज्या ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ या डिरेक्शन असतात, जिथून हवा येते, किती पाऊस पडतो, ह्याला कन्सिडर करून तुम्ही तुमच्या स्पेसेस कशा डिझाईन केल्या पाहिजे, काय टेक्नॉलॉजी वापरली पाहिजे, किंवा कुठल्या प्रकारचे आता ज्या आपल्या साध्या घर म्हटलं की आपण डोर विंडो हे बेसिक कन्सिडर करतो, पण त्या प्रत्येकाची साईज असते. त्या साईजनुसार कशी हवा येते, किती प्रमाणात उजेड येतो, मग त्या उजेडासाठी कुठलं ग्लास मटेरियल सिलेक्ट केलं पाहिजे. सो ग्रीन बिल्डिंग ही खूप डिटेल कन्सेप्ट आहे. इट्स नॉट ओनली अबाउट रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा सोलार. ते त्याला सपोर्ट करतं. पण या व्यतिरिक्त सुद्धा ग्रीन बिल्डिंग म्हणजे तुम्ही प्रपोर्शनमध्ये डिझाईन करणं गरजेचं आहे. तुम्ही जे मटेरियल वापरता ते योग्य प्रमाणात वापरलं पाहिजे. नाहीतर लोक कचरा अति मटेरियल यूज करतात आणि तो कचरा जमा होतो, तो इन दी एंड परत नेचरमध्येच जातो. सो ते क्वांटिटेटिव्ह तुम्ही कसं, शेवटी ती एक सायकल आहे. इट्स अ सायकल. नक्कीच. ग्रीन बिल्डिंग कन्सल्टंटची भूमिका हा मुख्य विषय ऍक्च्युली पुढचा. ओके. हा खूपच मजेशीर आणि खूप छान वाटतं जेव्हा ॲज अ ग्रीन बिल्डिंग कन्सल्टंट म्हणून तुम्ही समाजामध्ये काम करायला चालू करता. सो ग्रीन बिल्डिंग कन्सल्टन्सीमध्ये तुम्हाला प्रत्येक क्षेत्रातलं नॉलेज पाहिजे. मे इट बी आर्किटेक्चर, मे इट बी मेकॅनिकल, सिव्हिल किंवा तुमचं प्लंबिंग, प्रत्येक क्षेत्रातले तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. सो या कन्सेप्टमध्ये आम्ही एक प्रोजेक्ट जेव्हा येतो डिझाईन स्टेजमध्ये, मी एकदम काय म्हणतात बेसिक एक्सप्लेन करते की काय असतं किंवा आम्ही काय करतो, माझा रोल काय आहे. बरोबर. हां, तर जेव्हा एखादा प्रोजेक्ट येतो डिझाईन स्टेजमध्ये, डिझाईन म्हणजे काय, प्लॅनिंग करायचं असतं. प्लॉट मिळतो, तिथे कुठे काय असणार आहे, कुठे, याला प्लॅनिंग म्हणतात. सो जेव्हा तो प्रोजेक्ट येतो तेव्हा ॲज अन ग्रीन बिल्डिंग कन्सल्टंट आम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना अप्रोच करायचा असतो. म्हणजे मेकॅनिकल इंजिनियर झालं, आर्किटेक्ट झालं, त्यांना गाईड करायचं असतं. त्यांनी आर्किटेक्टने जी स्पेस डिझाईन केली आहे त्याची स्केल बरोबर आहे का, त्याचं म्हणजे त्याचं हाईट, त्याचं प्रपोर्शन बरोबर आहे का, त्याच्यासाठी वेगवेगळे आम्ही सॉफ्टवेअर यूज करतो. डे लाईट अनालिसिस झालं, विंड अनालिसिस झालं, ज्याच्याने आम्हाला समजतं की ह्या जागेमध्ये एवढा उजेड येतोय तो बरोबर आहे, कमी आहे. आता ग्रीन बिल्डिंगमध्ये जसे प्रत्येक ह्याचे नियम असतात की ह्याला असं पाहिजे, त्याला तसं पाहिजे, तसं ग्रीन बिल्डिंगमध्ये पण एक थंब रूल असतात. मग त्यानुसार तुमच्या इथे हवा पाणी उजेड आहे की नाही हे आमचं चेक करायचं काम असतं. बरोबर. मग त्याच्यासाठी प्रत्येक कन्सल्टन्स म्हणजे मेकॅनिकल कन्सल्टंट झालं, आर्किटेक्ट झालं, याच्याशी आम्हाला संवाद साधून ह्याच्याकडनं माहिती घेऊन मग आमचं काम चालू होतं. अच्छा, शेवटी टीमवर्क करत असताना सुद्धा तुमचा एक विशिष्ट रोल आहे की जो सगळ्यांना सांगतो, सगळ्यांना बांधून ठेवण्याचा आणि सगळ्यांकडचं म्हणजे काय काय काम आहे हे जाणून घेऊन प्रत्येक क्षेत्रातलं नॉलेज आपल्याकडे ठेवून मग ते कुठे कुठे कसं इम्प्लिमेंट होईल या सगळ्या गोष्टी तुम्ही बघता. बरोबर. पण हे भारतामध्ये अजून कल्चर तितकंसं रुजू झालं असं नाही वाटत किंवा रुजलं असं नाही वाटत आहे, किंवा कुठल्या स्वरूपामध्ये आहे जरी असेल तरी. कसं आहे, भारतामध्ये आहे पण लोकांना ह्याचं नॉलेज खूप बेसिक आहे. म्हणजे ओला कचरा सुका कचरा सेपरेट करा हे आत्ता आपण कोविडपासून चालू केलं. त्याआधी कोणाला ह्याच्याशी घेणं देणं नव्हतं. पण हे जर आपण लार्ज स्केलवर पाहिलं तर ह्याचा इम्पॅक्ट खूप मोठा आहे. त्यामुळे जरी हे भारतामध्ये नवीन असलं तरीसुद्धा लोक आता करायला लागले आहेत, लोकांना माहिती पडते. इंडियामध्ये ना बेसिक 2 ग्रीन बिल्डिंग रेटिंग सिस्टीम आहेत. एक म्हणजे IGBC आणि दुसरी ग्रिहा. तर ह्या ज्या 2 रेटिंग सिस्टीम्स आहेत ना, ह्या गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट बिल्डिंगसाठी कंपल्सरी त्यांनी सांगितलं. म्हणजे जसं बिल्डिंग बांधायला बिल्डिंग परमिट लागतं, बरोबर, तसं गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट बिल्डिंग उभ्या करण्यासाठी ती बिल्डिंग IGBC किंवा ग्रिहा रेटेड पाहिजेच पाहिजे. हा इंडियामध्ये लॉ आहे. हा अजून लोकांपर्यंत नाही पोहोचलाच नाही. आणि काही सिटीजमध्ये पुणे झालं किंवा राजस्थान झालं किंवा या तिकडच्या भागांमध्ये म्हणजे जिथे जागा अवेलेबल आहेत तिथे भारत सरकारने FSI बेनिफिट्स किंवा टॅक्स बेनिफिट्ससुद्धा दिलेले आहेत. सो लोकांपर्यंत अजून हे पोहोचलंच नाही आहे. प्लस ह्याची इनिशियल इन्व्हेस्टमेंट कॉस्ट जास्ती असल्याने अजून तरी जो सामान्य वर्ग आहे तो तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. पण जेव्हा डिमांड वाढते मार्केटमध्ये तेव्हा त्या गोष्टीची व्हॅल्यू ऑटोमॅटिकली कमी होत जाते. मग त्यामुळे सामान्य लोकांपर्यंत ही कन्सेप्ट पोहोचणं खूप गरजेचं आहे. मग आता एक सर्वसामान्य आता नॉर्मली जेवढ्या बिल्डिंग्स बांधल्या जातात तर फ्लॅट्स असतात किंवा बंगलो असतात किंवा ऑफिसेस असतात. मग अशा ठिकाणी किंवा शहरी भागांमध्येच या गोष्टीचं काय म्हणता येईल लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे असं वाटतं की
सर्वसामान्य माणसाने कशा पद्धतीने याच्यामध्ये सहभाग घ्यावा किंवा काय तो करू शकतो यासाठी? सर्वसामान्य माणूस पहिले तर तुमच्या घरापासून सुरुवात होते की पाणी जपून वापरा. त्यानंतर जमेल तितकं LED लाईट, सोलार लाईट, तुमचं बेसिक इलेक्ट्रिसिटी कंट्रोल तुम्ही ठेवला पाहिजे. त्यानंतर ओला कचरा, सुका कचरा या व्यतिरिक्त सुद्धा जाऊन आपण जे कंपोस्टिंग वगैरे असतं याकडे थोडा भर दिला पाहिजे. आजकाल फार्म टू टेबल ही कन्सेप्ट जगात खूप ठिकाणी फेमस आहे. तुम्ही तुमच्याकडे जर मोठी टेरेस अवेलेबल, छोटं किचन असलं ना तरी त्याच्या खिडकीमध्ये तुम्ही खूप छोट्या छोट्या गोष्टीचं, कढीपत्ता झाला, कोथिंबीर झालं, हे जरी चालू केलं ना तरी छोटे छोटे स्टेप्स घेतल्यावरती हे इन दी एंड सगळं ग्रीन बिल्डिंगशीच कनेक्टेड असतं. ग्रीन बिल्डिंग काय, जिथे माणूस राहतो आणि तो कशी बिल्डिंग वापरतो ह्याच्यावरती सगळी ती कन्सेप्ट डेव्हलप आहे. अच्छा अच्छा. मला म्हणायचं की लोकांचा असा समज आहे ना की काय म्हणता येईल, ग्रीन बिल्डिंग हा जो प्रकार आहे किंवा तो फक्त श्रीमंतांसाठी आहे, नाही, असं अजिबात नाही. अशा स्वरूपाचा आहे. कारण तो आपल्यापर्यंत कसा पोहोचेल बा, की मला कल्पनाच नाही आहे किंवा त्याच्यासाठी खूप सारा खर्च करावा लागतो, अशी पण एक समज आहे का? किंवा इथे भारतामध्ये तर आहे तशीच समज आहे लोकांची. आणि नक्कीच थोडीशी इनिशियल कॉस्ट ही नक्कीच जास्ती असते, पण ती जी इनिशियल कॉस्ट लावता त्याच्या जागी जेव्हा तुम्हाला रिटर्न मिळतं किंवा त्याचे बिल, तुमचं इलेक्ट्रिसिटी बिल झालं किंवा पाण्याचे बिल झालं, ह्याच्यावरती लॉंग लास्टिंग म्हणजे लॉंग लाईफ ह्याचा परिणाम खूप जास्ती आहे. लोक आता सध्या फक्त सोलारच्या संदर्भात सजग होत आहेत. हो, पण तेही मला वाटतं सबसिडी आणि या सगळ्या गोष्टी आहेत काही अंशी, म्हणून बऱ्यापैकी म्हणजे आता महाराष्ट्राचा जर आपण विचार केला किंवा महाराष्ट्रातल्या काही मोठ्या शहरांच्या बाबतीतला विचार केला तर लोक सजग होत आहेत किंवा लोकांमध्ये अशी जागृती येते पण आहे. पण मुळामध्ये तो जो काय म्हणता येईल अवेअरनेस अपेक्षित आहे तो अजूनही तितकासा येत नाहीये. कदाचित ह्याची सुरुवात ना माझ्या मते तरी आता शाळांनी केली पाहिजे. ही कन्सेप्ट जेव्हा तुम्ही लहान मुलांच्या डोक्यात घालाल की अरे नाही, तुम्ही असं नाही, असं सिलेक्ट केलं पाहिजे. आत्ताच्या घडीला माणूस काय विचार करतो, नाही आता इथे मला 10 रुपये लागत आहेत ना तर मी ही वस्तू सिलेक्ट करेन. पण 100 रुपयाची वस्तू पुढे जाऊन तुम्हाला बेनिफिट देते याचा आता कोणी विचार नाही करत. भविष्य काळाच्या दृष्टीने इन्व्हेस्टमेंट करण्याची वृत्ती आपल्याकडे नाही असं म्हणायला पाहिजे आता सध्याच्या घडीला. कारण अवेअरनेस नाहीये, ती मानसिकताच नाहीये आता सध्या, अवेअरनेस नाहीये त्यामुळे. अच्छा. आणि असं नाहीये की मटेरियल्स तुम्ही कुठले फॅन्सीच वापरले पाहिजे. साधं आपलं मातीचं घर झालं किंवा आजकाल वायाची ताटी लोक खूप कमी वापरतात, सगळे एसीच इन्स्टॉल करतात. पण पूर्वीच्या काळी जे वायाची ताटी वापरून थंडावा आणायचे घरामध्ये, नक्कीच आता हीटही वाढली आहे, त्याचा काही विषय नाही कारण त्यात जंगलं एवढी उभी केली आपण. पण हे बेसिक झालं ना, घरामध्ये तुम्ही छान वायाची ताटी लावा, तुम्हाला थंडावा का नाही वाटणार. तुम्ही घर असं डिझाईन करा, तुमचे प्लॅनिंग असं करा की साऊथ लाईट घरात जास्ती आला नाही पाहिजे. साऊथ इज लाईक खूप हीट आतमध्ये आणते. तर तुम्ही घराचं प्लॅनिंग अशा प्रकारे करा की नॉर्थ लाईट, ईस्ट लाईट, वेस्ट लाईट यूज होईल. आजकाल लोक ना म्हणजे पैशांसाठी म्हणा किंवा इन जनरली जिथे जमीन मिळेल तिथे जमीन घेऊन त्या पद्धतीने फ्लॅट्स बांधलेले, योग्य प्रकारे बांधायची ह्याचं काम ग्रीन बिल्डिंग कन्सल्टंट. नाही बांधली गेली आहेत. खरं तर ते तुमचा तिथे रोल येणं आणि लोकांना इथे जास्तीत जास्त लक्ष देऊन त्याचा सहभाग तुमचा त्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. म्हणजे हे ज्या तू गोष्टी सांगितल्या जातात पहिल्या सुरुवातीपासूनच्या, तर मला विचारायचं की सस्टेनेबिलिटी एक्झॅक्टली ही कन्सेप्ट काय आहे आपल्या घराच्या संदर्भामध्ये? सस्टेनेबिलिटी खूप सोपी कन्सेप्ट आहे की तुम्ही निसर्गाला कमी त्रास द्या, निसर्ग तुम्हाला कमी त्रास दे. वा, नक्कीच. म्हणजे कसं आहे की तुम्ही म्हणजे जगामध्ये अशी पण कन्सेप्ट आहे इनफॅक्ट की झिरो वेस्ट. म्हणजे आता मी एक एक्झाम्पल देते. मी पाणीपुरी खायला गेले, त्याने मला जे बाउल दिले ते प्लास्टिकचं आहे, बरोबर, पण त्या जागीच फोल्डेबल प्लेट्स मिळतात आजकाल. तुम्ही तुमची प्लेट घेऊन जायची, पाणीपुरी खायची, घरी येऊन धुवायची. इतकं तर म्हणजे लोक ह्या सगळ्याचा विचार नाही करत. किंवा बेसिक झालं, तुम्ही जे टूथब्रश वापरता, प्लास्टिकचे टूथब्रश असतात, ते 10 रुपयाला मिळतात किंवा 15 रुपयाला मिळतात. सो लोक विचार करतात अरे नाही हे स्वस्त आहे, मला हे परवडतंय. पण निसर्गासाठी काय योग्य आहे अयोग्य ह्याचा कोणी अजून विचार करत नाही आहे. बांबू टूथब्रश हे डिकम्पोज व्हायला लवकर होतात कम्पेअर टू प्लास्टिक आपल्याकडे वर्ष पडलेलं असतं समुद्रामध्ये. सो ह्या सगळ्याची काळजी लोकांनी स्वतःहून अवेअर होऊन, आणि त्या अवेअरनेससाठी अगेन
लहान मुलांना हे सगळं लहानपणापासून डोक्यात घालणं गरजेचं आहे. अच्छा, असं आहे. म्हणून ती सस्टेनेबिलिटी सस्टेनेबिलिटी एक्झॅक्टली. तर ती एक महत्वाची कन्सेप्ट आहे असं तुमचं म्हणणं आहे. येस. म्हणून आजकाल झिरो वेस्ट बेबी ही पण कन्सेप्ट आहे. म्हणजे तो पोरगा जन्मल्यापासून तो किती कार्बन सोडतोय किंवा त्याच्यापासून वेस्ट जे होतंय ते कसं परत नेचरमध्ये कमीत कमी हार्म करून टाकलं जातं आहे, ह्यासाठी लोक खूप अवेअर आहेत सध्याची जनरेशन. त्यामुळे ते नक्कीच प्रयत्न करत आहे. इनफॅक्ट काही लोकांची जर्नी एवढी इन्स्पायरिंग आहे की ते वर्षाला फक्त एक जार भरून फक्त त्यांचा कचरा म्हणजे प्लास्टिक रॅपर झालं किंवा तुम्ही जे मूग डाळ किंवा डीमार्टमध्ये जातो आपण, तिथे जे प्लास्टिक असतं तर तुम्ही तुमचं काहीतरी सामान घेऊन जा ज्याच्यात तुम्ही भरू शकता आणि मग तुम्ही ते घेऊन किंवा तुम्ही किराणावाल्याकडे जा. तुम्हाला डीमार्टमध्ये नसं जायचं, किराणावाल्याकडे जा, प्लास्टिक कमी वापरायचे हे एक. किंवा अजून एक रिचक्र म्हणून पुण्या, म्हणजे माझ्या माहितीत तरी एकच मला माहिती आहे, रिचक्र म्हणून एक आहे कंपनी. रिचक्र. अच्छा. ते प्लास्टिक घेतात पण लोक नाही देत त्यांना अजूनही प्लास्टिक त्या स्केलने जेवढं दिलं पाहिजे. त्यांचं काम काय आहे रिचक्र? ते लोक प्लास्टिक घेऊन त्याच्यापासून वेगवेगळ्या वस्तू बनवतात. ओके. सो आपले जे रॅपर्स वगैरे असतात, मॅगीचे रॅपर्स झाले, म्हणजे त्या प्लास्टिकचं रिसायकलिंग करण्याचं काम रिचक्र करतात. ओके ओके, छान. म्हणजे ही कुठे आणि हे पुण्यामध्ये आहे ही कंपनी आणि तुम्हाला फक्त तिथे द्यायला जावं लागतं. जे काही आपल्याकडचं प्लास्टिकचं मटेरियल आहे ते त्यांच्यापर्यंत ते व्यवस्थित ते माझ्या ते दुधाच्या पिशव्या घेत नाहीत पण अपार्ट फ्रॉम दॅट ते सगळ्या प्रकारचं प्लास्टिक घेतात. अरे वा, किती छान. म्हणजे लोक वेगवेगळ्या पद्धतीने यासाठी काम करतायत ऑलरेडी. पण काय म्हणता येईल त्याची, मला म्हणायचं की जी पोहोच आहे किंवा जागृती आहे ती फार कमी आहे. अच्छा. ग्रीन बिल्डिंग मध्ये जी लोक राहतात ना, तर त्या लोकांच्या आरोग्यावरती काय जनरली परिणाम होतो? नक्कीच 100%. कारण तिथे जे मटेरियल यूज होतं घरामध्ये, बेसिकली ग्रीन बिल्डिंगमध्ये आम्ही अपार्ट फ्रॉम तुमचं प्लॅनिंग, डिझाईन, तुम्ही मटेरियल कुठलं वापरता हे सुद्धा मॅटर करतं. एक्झाम्पल, थोडेसे टेक्निकल टर्म्स मी यूज करणार आहे या एक्झाम्पलमध्ये. ग्लास, सोप्या पद्धतीने, पण ते जे टेक्निकल आहे ते ठीक आहे, मी ट्राय करेन नक्कीच. सो समजा ग्लास झाला आपला, जे आपले विंडोज असतात तर त्याची ना स्पेसिफिक एक काय म्हणतात त्याला, हीट ट्रान्सफर किंवा हीट रेझिस्टन्स ह्या व्हॅल्यू असतात ज्या ग्रीन बिल्डिंगच्या पॅरामीटर्समध्ये आहेत की नाही हे आम्ही चेक करून सजेस्ट करतो की तुम्ही ही ग्लास वापरली तर एवढी प्रकारची हीट येईल किंवा एवढ्या प्रकारची हीट. ऑफकोर्स आता एखादी बेनिफिशियल ग्लास वापरली तर तुमचा रूम कमी गरम होईल आणि त्यामुळे तुम्ही पंखा कमी वापराल, एसी कमी वापराल, सगळ्याच गोष्टी पुढे. हे फक्त एक ग्लास झालं. या व्यतिरिक्त पण इन्सुलेशन झालं, या व्यतिरिक्त पण तुमच्या ब्रिक्स झाल्या, तुम्ही कुठल्या प्रकारच्या, आजकाल तरी ॲटलिस्ट हे रिसायकलवाल्या ब्रिक्स यूज करतात. अदरवाईज आधी ज्या यूज होत्या त्या फक्त प्युअर कॉन्क्रीट ब्रिक्स व्हायच्या. आता तरी त्याच्यात रिसायकल आल्याने त्याची कंडक्टिव्हिटी म्हणजे त्याची हीट ट्रान्सफरची जी व्हॅल्यू असते ती थोडीशी वाढते. म्हणजे आपल्याला बेनिफिट होतो या गोष्टीचा. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये केलेला बदल जो काही आहे तो आपल्याला एका वेगळ्या उंचीपर्यंत घेऊन जाऊ आणि शकतो. तुमचं आयुष्य तुम्ही हेल्दी फील करता. तुम्हाला जो डलनेस फील होतो कधी कधी घरामध्ये तो तुम्हाला फील होणार नाही. किंवा तुम्ही आता झाडं लावल्यावर तर तुम्हाला इतके बेनिफिट मिळतील की तुम्हाला म्हणजे बाकी काही कुठे जायची जास्ती गरज नाही वाटणार. ऑफकोर्स जायला पाहिजे फिरायला पण तरी नाही, पण बेसिक एक हे असतंच ना, म्हणजे की तुमच्या घरामध्ये आजूबाजूला छान झाडी आहेत, घरामधून छान गार हवा येते, प्रसन्नता आहे वातावरणामध्ये, नक्कीच. तर निश्चितच म्हणजे पूर्ण काय म्हणता येईल सूर्यप्रकाश छान आहे. तर या सगळ्या गोष्टी जेव्हा घरामध्ये असतात त्या कंडिशनमध्ये अर्थातच माणसाला प्रसन्न वाटतं आणि मनाचं आरोग्य आणि शरीराचं आरोग्य राहायला उत्तम मदतच होते. आणि झाडावरून जे बोललास ना तर मला अजून ऍड करायला आवडेल की झाडामध्ये पण आपण एकदम फॅन्सी झाडं लावतो तर असं काही करायची गरज नाहीये. एक नेटिव्ह स्पीशीज नावाचं म्हणजे लोकल वनस्पती जे तुमचे कुठून आलेले नाही आहेत आणि जे तुम्हाला ऑक्सिजन देतात बेसिकली, असे झाडं जर तुम्ही लावले ना तर तुम्हाला खूप फायदा होतो या गोष्टीचा. वा,
सध्याचं घर समजा आता आहे माझं, आता समजा हे घर आहे, त्या घराला मला ग्रीन करायचंय, तर मी काय करू शकतो किंवा काय काय सजेशन्स असतील तुझ्याकडनं? मी काय करायला हवं? कारण आता हे तर बांधून झालंय, नवीन सुरुवातीपासून जर मी बांधत असतो तर मला काही त्याच्यात बेसिक गोष्टी करू शकलो असतो. पण आत्ताच्या कंडिशनमध्ये आता मोठ्या मोठ्या फ्लॅट्समध्ये किंवा ऑलरेडी राहत असलेल्या माणसांसाठी काय सांगू शकते? सो राहत असलेला खूप छान प्रश्न आहे हा. ह्याच्यामुळेच लोकांपर्यंत पोहोचेल की मी माझ्या डेली आयुष्यामध्ये काय केलं पाहिजे त्याने सस्टेनेबिलिटीला फुल ना फुलाची पाकळी म्हणून लोकांचा हातभार लागेल. बरोबर, एवढं नक्की. आणि माझं घर जर प्रसन्न राहिलं तर याचा फायदा ऑफकोर्स मला होणार आहे. हा मुद्दा आहे. केव्हाही. सो जेव्हा आपण एखादं अवेलेबल घर आहे आणि त्याच्यात आपण काय रेट्रोफिटिंग करू शकतो, सो याला रेट्रोफिटिंग ही कन्सेप्ट म्हणता येईल आपल्याला, कारण आपलं ऑलरेडी एक घर आहे. बरोबर. आणि त्याला आपल्याला ग्रीन बिल्डिंग नुसार थोडं ट्रान्सफॉर्म करायचंय. बरोबर. सो आपले जे पहिली गोष्ट आहे पेंट, तर घरामध्ये कुठलं पेंट वापरतं? आता एक व्होलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड नावाची कन्सेप्ट आहे. तर तुम्ही कुठलं पेंट वापरता ते एक लेवल्स असतात, त्या आम्ही ग्रीन बिल्डिंगमध्ये चेक करतो की ह्या लेवलच्या कमी असेल तर तुम्हाला घरामध्ये त्या केमिकलचा त्रास होणार नाही. मग त्याच्याने तुमची हवा शुद्ध राहील घरामध्ये. ओके. सो पेंट झालं, त्यानंतर तुमचे जे पण इक्विपमेंट झाले म्हणजे पंखे, लाईट, फ्रीज, AC, तुम्ही कॉम्प्युटर वापरताय तर कॉम्प्युटर, प्रिंटर वापरताय तर प्रिंटर, जे पण इक्विपमेंट असतील हे मिनिमम 4 to 5 स्टार एनर्जी रेटेड पाहिजे, ज्याच्याने तुमचं एनर्जी एफिशियन्सीचं काम व्यवस्थित होईल. आणि म्हणजे मी माझ्या घरातल्या एक्सपिरियन्सवरून सांगते, मी इथे कुठल्या कंपनीचं ब्रँडिंग नाही करणार, पण ॲटमबर्ग नावाची कंपनी आहे ज्याचे पंखे खूप उत्तम, खूप म्हणजे लिटरली तुम्हाला 40 ते 50% जास्ती फरक जाणवतो तुमच्या ओव्हरऑल हवेमध्ये किंवा बिलामध्ये सुद्धा. हवा नाही, नुसती बिलामध्ये सुद्धा. सो तुम्ही इथे थोडे महाग आहेत, महाग पडतात, पण त्याचा विचार न करता ऑफकोर्स केला पाहिजे. पण इनिशियल स्टेजला जसं मी बोलले की इन्व्हेस्टमेंट हाय असली तरी तुमच्या बिलावरती त्याचा परिणाम होणार आहे. सो तुमचे फॅन बदलवा. तुमचा जर रेफ्रिजरेटर जुना असेल तर आजकाल 4 स्टार 5 स्टार, आधीचे रेफ्रिजरेटरला जे तुमचं कंडेन्सेशन वगैरे व्हायचं ते थोडंसं व्होल्टेज जास्ती लागायचं, पण आत्ताचे जे आले ते कन्व्हर्टर टाईप आलेले आहेत. तुम्हाला जेवढं थंड करायचं तेवढंच ते रेफ्रिजरेटर घेतं आणि ते टेक्निकल झालंय सगळं. पण एक असा प्रकार आहे की तुमचे 5 स्टार रेटेड तुम्ही फ्रीज घ्या ज्याच्याने तुमचं बिल जेन्युअनली कमी येतं. आणि मी स्वतः अनुभवलेले ही गोष्ट. त्यामुळे हे छोटे छोटे चेंजेस केले ना, किंवा तुम्ही तुमच्या किचनमध्ये आजकाल असे व्हर्टिकल गार्डन पण कन्सेप्ट आलेली आहे, सो ते सुद्धा तुम्ही करू शकता. आणि बस बाकी तर ग्लास वगैरे आपण नक्कीच चेंज नाही करू शकत, पण ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ज्यात पाणी कमी वापरा. पाण्यासाठी आवश्यक पाणी वापरा, कमी म्हणजे त्याच्यामध्ये पण फ्लो रेट्स असतात. आता ग्रीन बिल्डिंगमध्ये त्यांनी एक स्टँडर्ड दिलेले आहेत की तुम्हाला इतके ते इतक्या लिटर पर मिनिटचेच फ्लो रेट्स वापरायचे आहेत. मग तुम्ही ते फ्लो रेट्स इन्स्टॉल करा ज्याच्याने तुमचं पाणी सुद्धा बचत होईल. किती म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केलेला असतो नक्कीच. म्हणजे पण तरी लोकांना हे माहितीच नाहीये. मला आता एवढ्या आपण जी काही चर्चा केली ना, या सगळ्यांमध्ये असं वाटत, म्हणजे सगळ्या चर्चेतनं असं वाटतंय की प्रत्येक वेळेला गोष्टी खूप छोट्या, साध्या आणि सामान्य आहेत. त्या सामान्य गोष्टींचा जितका माणूस बारकाईने विचार करेल आणि आपल्या डेली रुटीनमध्ये त्या गोष्टी आणेल, त्यावेळेला हे जे वेगळंच काहीतरी आपण करतोय किंवा ग्रीन बिल्डिंग ही कन्सेप्टच काहीतरी वेगळी आहे, हे जे लोकांना समजत नाहीये किंवा कळत नाहीये, तर ते समजायला पण मदत होईल आणि सोप्या पद्धतीने त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडून येऊ शकतो. एक पॉझिटिव्ह त्यांना चेंज घडून येऊ शकतो. अजून एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपण फिरायला जातो आणि प्लास्टिकची बॉटल विकत घेतो, तर सजेशन राहील की तुम्ही घरातनं बाहेर पडताना तुमची स्वतःची एक बाटली भरून घेऊन जा, जेणेकरून तुम्ही ते प्लास्टिक कमी जनरेट कराल. कारण शेवटी ग्रीन बिल्डिंग जरी झालं तरी त्याच्यात राहणारे माणसंच काय ते कॉन्ट्रीब्यूट करतात प्रत्येक गोष्टीत. सो त्यामुळे तुमच्या लेवलला तुम्ही जेव्हा चालू कराल ना, तर ही ग्रीन बिल्डिंग, सस्टेनेबिलिटी इथपर्यंत पोहोचाल. पण पहिले जेव्हा आपण स्वतःहून चालू करू तर गोष्टी पटापट बदलतील. बरोबर आहे. जे पहिल्यांदा आपलं बोलणं आलं की माझ्यापासून सुरुवात होऊ दे, माझ्या घरापासून सुरुवात होऊ दे, तर आपोआप सगळ्या लोकांपर्यंत गोष्टी पोहोचणार आहेत. आणखीन मला एक विचारावं असं वाटतंय की गच्चीवरची बाग किंवा व्हर्टिकल गार्डन याविषयी तू आता एक 3-4 वेळेला उल्लेख केला,
तर त्यामुळे नेमका काय फायदा होतो की तापमानामध्ये किंवा इन जनरल वातावरणामध्ये काय फरक पडतो त्या गोष्टीचा? सो जर तुमचं घर साऊथला असेल आणि किंवा नॉर्थ ईस्टला जरी असलं तरी आपली जी हवा वाहते ती साऊथ वेस्ट वाहते किंवा नॉर्थ ईस्ट वाहते. तर तुमचं जे घर आहे ते या साईडला असेल आणि तुमच्याकडे अशी छान झाडी असतील किंवा व्हर्टिकल गार्डन असेल तर नक्कीच तुम्हाला थंड हवेचा अनुभव जास्ती प्रमाणात घेता येईल. कारण तुमचं ऑलरेडी त्या डिरेक्शनला बाग आहे. बरोबर. आणि प्लस फ्रेशनेस. आजकाल अशी पण झाडं आलेली आहेत जी तुम्हाला घरात ऑक्सिजन सोडतात आणि CO2 ॲब्झॉर्ब करतात, जे इंडोर प्लांट्स आहेत. सो ह्या सगळ्याचा घरातल्या फ्रेश हवेवरती परिणाम होतो. मुंबई पुण्यासारख्या मोठ्या अशा ठिकाणी तर फार गरजेचं आहे. मी म्हणेन की व्हर्टिकल गार्डन लोकांनी केलंच पाहिजे म्हणजे घर. पण मग लोकांच्या तक्रारी असतात की आमच्या घरामध्ये डास होतात त्याच्यामुळे. नाही, असं नाहीये. त्याच्यात तुम्ही झाडं कुठली सिलेक्ट करता हे मॅटर करतं. आता तुम्ही अशी फुलझाडं आणली आणि मला हे झाड खूप आवडलं तर त्या झाडाचं नॉलेज घेणं पहिले गरजेचं आहे. म्हणजे ती सुद्धा एक महत्वाची गोष्ट. नक्कीच तुम्ही काही उठून बागकाम कराल आणि म्हणाल अरे मी तर हिरवं केलं, आता काय त्याचा फायदा नाही, असं नसतं ना. अच्छा. लाईट बिल कमी करण्यासाठी ग्रीन बिल्डिंगमध्ये साधारणपणे कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर होतो? तर आपल्याकडे तर आपण आत्ता जे डिस्कस केलं की पंखे किंवा लाईट्स किंवा ह्या सगळ्याचं जे LED लाईट्स वगैरे आजकाल आलेत आणि थोडेसे आजकाल जे हे फॅन्सी नाही म्हणणार पण जे ऑटोमॅटिक कंट्रोल्स वगैरे आलेले आहेत, डे लाईट सेन्सर झालं किंवा मोशन सेन्सर झालं, हे सगळं वापरून तुम्ही समजा आता आळशी आहात आणि तुम्हाला लाईट बंद करायचा कंटाळा आला आहे असंच म्हणेन मी, तर त्याऐवजी तिथे जर मोशन सेन्सर लावला ना तर तुम्ही त्या ठिकाणी गेल्यावर ऑटोमॅटिकली लाईट लागतो. तुम्ही तिथून निघाले की लाईट बंद. अलेक्सा पण नाही, तो मोशन सेन्सरच. हां, म्हणजे म्हणजे आतापर्यंत अलेक्साचं होतं, आता तो मोशन सेन्सर विषयी बोलत असेल तर तो आणखीनच माणसाला जितका जास्त. म्हणजे आता तर अलेक्साला बोलायची पण गरज नाही. बस तुम्ही ते जा, लाईट लागेल, तुमचं काम झालं, बाहेर या, लाईट बंद होईल. म्हणजे ही गरज आहे म्हणजे खरं तर. कारण माणसं लक्षात ठेवत नाहीयेत, दिवसेंदिवस आळशी होत चालली आहेत. आता या तक्रारी कोणाविषयी नाहीयेत, वैयक्तिक कोणाचं पण हे एक जनरल ऑब्झर्वेशन आहे समाजामध्ये की असं घडत चाललंय आणि लोक त्या डिरेक्शनने चालले. सो वाय नॉट यूज समथिंग विच विल गिव्ह एव्हरीवन बेनिफिट. इंडोर एअर क्वालिटी चांगली राहण्यासाठी किंवा टिकवण्यासाठी काय करावं लागेल? इंडोर एअर जसं आपण बोललो की झाडं चांगली लावा, जी नेटिव्ह स्पीशीज असतात, म्हणजे काय लोकल असतात. कुठलीही उठून आणली आणि अरे वा माझ्याकडे फुलझाडं बाग आहे असं नाही केलं पाहिजे. सो ते एक झालं. या व्यतिरिक्त मी जे पेंट वगैरे बोलले, त्यानंतर आपलं जे फर्निचर असतं तर ते पण थोडंसं मटेरियल सिलेक्शन करताना आपण काळजी घेतली पाहिजे. व्यतिरिक्त आपल्याकडे तरी अजून म्हणजे AC सिलेक्ट करताना त्याचे जे फिल्टर्स असतात ना ते सुद्धा आपण बघून घेतले पाहिजे. म्हणजे फिल्टर, हॅपा फिल्टर, जे हॉस्पिटल लेवलचे फिल्टर आहे. आत्ताची एअर क्वालिटी इतकी खराब झाली आहे की जे हॉस्पिटलमध्ये फिल्टर वापरतात त्या लेवलचे फिल्टर आपण घरात वापरणं खरं गरजेचं आहे. सो आपण अनुषंगाने आणि एअर क्वालिटीच्या दृष्टीने एअर क्वालिटी जर आपण घरात AC वापरू नयेच पण वापरतो आहोत तर कुठल्या प्रकारचे फिल्टर, त्याच्यामध्ये जो रेफ्रिजरंट यूज होतो, म्हणून म्हटलं की जे पण आपण इक्विपमेंट घेऊ ते 5 स्टार रेटेड असतील याची दक्षता घेतली प्रत्येकाने खरेदी करताना. तर ते पण 5 स्टार रेटेड जे काही गोष्टी असतात किंवा आपण वापरणार आहोत तर त्या फक्त वीज बचत करतात की त्या व्यतिरिक्त त्याचा काय फायदा आहे? नाही, त्या वीज बचत व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला आरोग्य म्हणजे स्थिर सावर किंवा फ्रेश ठेवण्यासाठी मदत करतात. एक्झाम्पल द्यायचं झालं तर रेफ्रिजरंट. आधी ना एक CFC बेस्ड रेफ्रिजरंट यूज व्हायचा. हे खूप टेक्निकल थोडंसं चाललंय पण एक प्रकारचा रेफ्रिजरंट यूज व्हायचा ज्याच्याने आपल्या काय म्हणतात श्वासोच्छवास आणि ह्याच्यावरती प्रॉब्लेम व्हायचा. मग काही कालांतराने ह्या सगळ्या ज्या ट्रीटी चाललेल्या आहेत दुनियेमध्ये त्याच्यानुसार तो जो रेफ्रिजरंट आहे तो त्यांनी बॅन केला आणि मग आता तुम्हाला एक सिलेक्टिव्ह रेफ्रिजरंट बँड असतो तोच तुम्ही वापरू शकता. मग त्याच्याने तुमच्या काय म्हणतात हवेमध्ये, घरातल्या हवेवरती परिणाम होतो त्याचा आणि ते फायद्याचं. नुसतं बिल कमी होण्यासाठी म्हणून नाही तर त्याचे बाकी पण बेनिफिट्स आहेत. IGBC किंवा LED रेटिंग म्हणजे काय आणि त्याचे सामान्य माणसाने हे सर्टिफिकेशन घेणं गरजेचं आहे का?
सो ह्याच्या दोन बाजू आहेत. IGBC लीड या ग्रीन बिल्डिंग रेटिंग सिस्टीम आहे. IGBC ही इंडियासाठी आहे आणि लीड म्हणून आहे ज्याच्यात मी काम करते दुबईला सध्या. सो लीड इज लाईक US बेस्ड ग्रीन बिल्डिंग रेटिंग सिस्टीम आहे. ती वर्ल्ड वाईड सगळीकडे बेस्ड ऑन युअर टाईप्स ऑफ बिल्डिंग वापरली जाते, ज्याच्यामध्ये तुमचं हॉस्पिटल, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, त्याच्यानंतर रेसिडेन्शियल बिल्डिंग, ऑफिस बिल्डिंग, इंटिरियर स्पेसेस, एक्झिस्टिंग बिल्डिंग, वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ते जसं बिल्डिंगला नुसता एक बिल्डिंगचा साचा न वागता ड्युरिंग ऑपरेशनसुद्धा तुम्ही तो कचरा व्यवस्थित वेगळा करताय की नाही, त्याचं काय करताय, तुम्ही काय काय प्रोव्हिजन दिली आहे, त्याच्यात जी हवा येते ती कशा प्रकारची येते, किती क्वांटिटी येते, ती सफिशियंट आहे, कमी आहे, जास्त आहे, म्हणजे माणसाला कम्फर्ट होण्यासाठी किंवा निसर्गाला त्रास न देता माणूस कसा कम्फर्टेबल राहील याचा बॅलन्स त्या रेटिंग सिस्टीममध्ये केला जातो. बापरे, किती म्हणजे इन डीप गोष्टी असतात. खूप असतात, म्हणजे खूप खूप गोष्टी छोट्या छोट्या आहेत, म्हणजे मायन्यूट गोष्टी आहेत. म्हणजे छोटासा बदल करा आणि मोठा फायदा घ्या अशी गंमत आहे खरं तर. पण वेळ लागेल प्रत्येक घरात पोचायला वेळ लागेल. जसं मी म्हटलं की लहान मुलांना जर हे त्यांच्या शाळेमध्ये जेव्हा चालू होईल ना हे सगळं, तर मुलं लवकर कॅच करू शकतात. नाही, आणि आता कसं झालं की खूप उशिरा लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा किंवा इन जनरल जाणीव व्हायला लागली. जाणीव होतीये, पण आता कळतंय पण वळत नाही, अशा स्टेजला येऊन पोहोचलोत आपण. कसं आहे की पाऊस असा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये किंवा त्याला पुढे 6 महिने पडत राहिला तर लोक नक्कीच त्यांना विचार करायला भाग पडेल की अरे काहीतरी चुकीचं होत आहे, म्हणून काहीतरी वेगळं घडतंय. किंवा थंडीत गरमीत खूप थंडी, हे जे क्लायमेट चेंज होत आहेत ना ह्याच्यासाठी म्हणून का होईना प्रत्येकाने स्वतःच्या लेवलला काही ना काही करणं खूप गरजेचं आहे या स्टेजला. सरकारकडनं ज्यावेळेला ग्रीन बिल्डिंगच्या संदर्भामध्ये बांधकाम किंवा होतं तेव्हा त्यांना काही वेगळ्या प्रकारची सबसिडी किंवा अशा प्रकारच्या गोष्टी मिळतात का? सो येस, आहे, अवेलेबल आहे. प्रत्येक सिटीमध्ये तरी अजून मी ऐकण्यात नाही आहे, कदाचित आता केलं असेल त्यांनी, पण मला जितकं माहिती आहे त्यानुसार पुण्यामध्ये किंवा जे बोलले मी राजस्थान या साईडला FSI बेनिफिट्स आहेत प्लस टॅक्स बेनिफिट्स आहेत. अच्छा, दोन गोष्टींमध्ये आयदर FSI आहे किंवा मग टॅक्स आहे, दोनपैकी एक आहे कुठल्या तरी. हां, जर तुमची बिल्डिंग IGBC सर्टिफाईड असेल आणि तुम्ही त्या बिल्डिंगमध्ये घर घेतलं तर तुम्हाला टॅक्स बेनिफिट्स आहेत. आता म्हणजे मला एक इंटरेस्टिंग प्रश्न तुमचा आवडेल की तुला हे जे आता किती वर्ष झाले तू प्रोजेक्ट करतेस तिकडे, आणि किती वेगवेगळे प्रोजेक्ट केलेत हे पण मला सांग. येस, नक्कीच आवडेल मला तिथला अनुभव सांगायला. मी तिथे बरेच, म्हणजे इवन मी इनफॅक्ट इंडियामध्ये पण काम करत होते, जी हाँगकाँग बेस्ड कंपनी आहे त्याच्यामध्ये पण मी जे काम करत होते ते पण खूप इंटरेस्टिंग होतं. आणि आता जे दुबईमध्ये करते तर ते तर फारच इंटरेस्टिंग आहे. सो दुबईमध्ये मला तर झाले 3 वर्ष. माझ्याकडे 30 ते 40 प्लस प्रोजेक्ट वेगवेगळ्या स्टेजवरती मी केले हँडल, अजूनही करते हँडल. कन्स्ट्रक्शनमध्ये काही प्रोजेक्ट्स आहेत, 2-3 प्रकारच्या शाळा, स्कूल प्रोजेक्ट्स केलेत, त्यानंतर ऑफिस बिल्डिंग्स केल्या आहेत, नंतर मॉल्स केलेत. एक्झिस्टिंग मॉल्सला आम्ही ग्रीन बिल्डिंग कसं करू शकतो याचा गायडन्स केलेला आहे. नॉट ओन्ली दुबई, आमचे जे हे प्रोजेक्ट्स होते हे इजिप्तमध्ये झाले आहेत, त्याच्यानंतर गल्फ कंट्रीजमध्ये, सौदीमध्ये झालेले आहेत. सो येस, हे सगळं आहे. आणि एक प्रोजेक्ट एक्झाम्पल द्यायचं झालं, नक्कीच मला ते जास्त इकडे मजा आहे, कारण प्रोजेक्ट खूप झाले असणार आहेत, पण असं कुठलं होतं की खूप चॅलेंजिंग होतं प्रोजेक्ट करत असताना, आणि आपल्याकडच्या पूर्ण बिल्डिंगची पद्धत म्हणा किंवा इथलं आर्किटेक्चर आणि तिथल्या एक वेगळ्या पद्धती, या सगळ्यांमध्ये काय डिफरन्स आहे? म्हणजे डिफरन्स बघायला गेला तर टाईमलाईन, आपल्याकडे एक प्रोजेक्ट चालतो 6 वर्ष 7 वर्ष. दुबई इज लाईक क्विक, तुम्हाला तिथे सगळं क्विक केलंच पाहिजे. एक प्रोजेक्ट 20,000-25,000 स्क्वेअर मीटर ही शाळा झाली, ही त्यांची 1.5 वर्षात 1 वर्षात कन्स्ट्रक्ट होते. म्हणजे तुमच्या पुढच्या 1.5 वर्षात ती शाळा ऑपरेशनल मिळेल तुम्हाला, तिथे मुलांची ॲडमिशन होते. आता मी एक इंटरेस्टिंग प्रोजेक्ट करते, हॅरो स्कूल म्हणून आहे, जो दुबईमध्येच आहे, आणि त्याच्यात त्यांचं 5 स्टार म्हणता येईल ती शाळा. 2 विद्यार्थ्यांमागे 1 शिक्षक काइंड ऑफ आहे. अरे बापरे. हो,
बारीक विचार आहे. खूपच म्हणजे फॅन्सी प्रोजेक्ट आहे तो. फॅन्सी प्रोजेक्ट. आणि तिथे सगळे थोडे मिलेनियल आणि थोडे श्रीमंत लोकच अशा ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकतील असा प्रोजेक्ट आहे तो. सो त्याच्यामध्ये ती जी कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये आम्ही डिझाईनपासून त्या प्रोजेक्टमध्ये होतो. मग जेव्हा त्यांचं आर्किटेक्चरचे लेआउट फायनल झाले मग त्यांनी आम्हाला ते प्रोसीड केले. मग आम्ही ग्लास मटेरियल सिलेक्शन, कुठली ग्लास वापरायला पाहिजे किंवा जे इन्सुलेशन असतं. सो इन्सुलेशनचं काम असतं हीट ट्रान्सफर कमी होते इन्सुलेशन तुम्ही घराला वापरलं किंवा रूफला वापरलं. सो ही जी हीट ट्रान्सफर असते मग त्याच्यासाठी तुम्ही किती थिकनेसचं इन्सुलेशन वापरलं पाहिजे. मटेरियल सिलेक्शनमध्ये आमचा तिथे खूप मोठा रोल होता. तर प्लस डिझाईन चेंजेस तर आम्ही जास्ती सांगू शकलो नाही कारण ते एक रेस्ट्रिक्टेड असतात त्यांच्या रूल्स अँड रेग्युलेशननुसार. पण त्या व्यतिरिक्त पण जाऊन जे त्यांचा आउटडोअर एरिया वगैरे आहे तो कसा डिझाईन केला पाहिजे, कुठले झाडं लावले पाहिजे, किती प्रत्येक झाडाला पाणी लागतं ह्याचं सगळं कॅल्क्युलेशन्स वगैरे आम्हाला करायला लागतात. इतक्या बारीक गोष्टींमध्ये जाऊन म्हणजे ज्या गोष्टी तू आता एवढ्या वेळात चर्चेत सांगितल्यात तर सगळ्या गोष्टींना तुम्ही पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न करतात. आणि तिथली सगळी गोष्ट म्हणजे तिथली सगळी लोक या सगळ्या बाबतीत जागरूक आहेत. खूप जागरूक आहेत. अरे बापरे. आणि प्रत्येक मटेरियल सिलेक्ट करताना ते ग्रीन बिल्डिंग कन्सल्टंट थ्रूच जावं लागतं. म्हणजे आता आम्ही हे पेंट वापरतोय किंवा ही काय म्हणतात हे तुमचं फ्लोरिंग वापरतोय तर ते प्रत्येक आम्हाला आमच्या अप्रुव्हल शिवाय पुढे जात नाही असं आहे. वा. तुम्हाला एक छान तुझ्याकडनं ना आपल्या नवीन जी काही मुलं बघतायत किंवा इन जनरल लोक बघतायत त्यांना तुला काय सांगू इच्छितेस की या क्षेत्रामध्ये येण्यासाठी जर कोणी उत्सुक असेल काय करावं लागेल त्यांच्यासाठी? कसं आहे या क्षेत्राविषयी अजून जास्ती लोकांना माहीत नाहीये. मार्केट डिमांड सस्टेनेबिलिटीमध्ये बरीच आहे पण लोक तेवढी नाही आहे. जॉब ऑपॉर्च्युनिटी पण बऱ्याच आहेत. प्लस तुम्ही तुमचं जर एक बेसिक इंजिनिअरिंग जरी तुम्ही केलं असेल तर तुमच्या ज्या IGBC, लीड AP, लीड GA या एक्झाम असतात या एक्झाम तुम्ही द्या, अभ्यास करा त्याचा. आणि प्लस मग प्रोजेक्टमध्ये तुम्ही एंटर करायचा प्रयत्न करा. तुमचं प्लेन आर्किटेक्चर असेल तर मास्टर्स करणं म्हणेल मी प्रेफर करेन नक्कीच. प्लस 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 तुम्हाला तर निसर्ग वाचवण्याचा इंटरेस्ट असला पाहिजे. तुम्ही नुसतं बस पैसा मिळतो किंवा XYZ गोष्टीसाठी म्हणून नाही तर मनापासून त्या निसर्गाला वाचवण्यासाठी का होईना नक्की या फील्डमध्ये दोन्ही गोष्टी स्वार्थ आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी तुम्ही साधू शकता याचा मुद्दे जर आलात तर. आणि मला असं आणखीन जाता जाता म्हणजे आपण या शेवटाकडे येतोय या चर्चेच्या 5 अशा कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी तू सांगू शकतेस की ग्रीन बिल्डिंगसाठीच्या अतिशय म्हणजे आवश्यक असणाऱ्या गोष्टी की ज्या सगळ्यांनी सगळीकडे जर यूज झाल्या ते खूपसा फरक समाजामध्ये इन जनरली वातावरणामध्ये निसर्गात आपल्याला बदल घडून येऊ शकतो? 5 नाही म्हणणार मी, एकच महत्त्वाची सांगेन ते म्हणजे सेल्फ अवेअरनेस. बस बाकी काही नाही. स्वतःपासून चेंज करा, गोष्टी ऑटोमॅटिकली बदलतील. तुम्ही बाहेर कचरा टाकू नका, तुम्ही पाणी कमी वापरा, तुम्ही स्वतःपासून सुरुवात करा, बाकी सगळं होईल व्यवस्थित. आणि या फील्डमध्ये येणारे 5 या फील्डमध्ये ज्या लोकांना यायची इच्छा, या फील्डमध्ये ज्यांना यायची इच्छा त्यांनी काय करावं? त्यांनी नक्कीच पहिले तर त्या IGBC आणि गृहा किंवा लीड या एक्झाम द्यायचा प्रयत्न करा. लिंक्डइन इज व्हेरी युजफुल प्लॅटफॉर्म. लोकांची कनेक्शन वाढवा, तिथून माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करा की जगात कन्सेप्ट काय चालू आहे वेगवेगळ्या. नुसतं सस्टेनेबिलिटीमध्ये नुसती ग्रीन बिल्डिंग ही एक भाग झाला. या व्यतिरिक्त पण तुमचं एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट झालं किंवा तुमचं ESG झालं, सोशल गव्हर्नन्स वगैरे. आजकाल तर खूप काय काय निघालं आहे. तर ह्या सगळ्यामध्ये पण तुम्ही जाऊ शकता. पण तुम्ही या सगळ्यामध्ये स्वतःहून इंटरेस्ट घेऊन एक अप्रोच ठेवा की नाही मला निसर्गासाठी काहीतरी करायचं आहे, तो ते होऊन जाईल. आणि सर्वसामान्य माणसाने जो आमच्यासारखा राहतोय आणि त्याला काहीतरी करायचंय त्याने काय करावं आणि ज्यांनी घर बांधले त्याने काय करावं आणि करू नये त्याच्यासाठी काय? स्वतः सेल्फ अवेअरनेस ठेवा की मी कमी कचरा करेन, मी पाणी कमी वापरेन, दॅट्स इट. बस एवढंच सांगेन मी. वा. चला तर थँक्यू अपूर्वा, तू आत्ता या पॉडकास्टसाठी आलीस इथे. मंडळी, तुम्हाला आजचा विषय कसा वाटला? विषय वेगळा होता. ग्रीन बिल्डिंग कन्सल्टंट अपूर्वा कुलकर्णी आज आपल्याकडे आली होती आणि तिने खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपल्याला माहिती सांगितली. पर्यावरण हा जितका महत्त्वाचा विषय आपल्या आयुष्यामध्ये आहे
तो सगळ्यांसाठीच किती इम्पॉर्टंट आहे आणि त्यासाठी छोटे छोटे बदल हे आपल्याला किती मोठ्या स्वरूपाचे फायदे किंवा परिणाम आपल्या आयुष्यामध्ये घडवून आणू शकतात याविषयी तिनं आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलं. आणि असेच नवनवीन विषय तुम्हाला जर ऐकायचे असतील, बघायचे असतील आणि अशा वेगवेगळ्या पाहुण्यांसोबत गप्पा हे करायचे असतील, रंगवायचे असतील तर या आपल्या टॉक रंगाच्या पॉडकास्टमध्ये रंग भरण्यासाठी वेगवेगळ्या नवीन पाहुण्यांना घेऊन मी येणारच आहे. आणि तोपर्यंत आपल्या पॉडकास्टला म्हणजे टॉक रंग चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि मला वाटतं तुम्ही पण सांगितलं तर जास्त बरं येस, होईल. लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच इंटरेस्टिंग गप्पा ऐकण्यासाठी पुन्हा पुन्हा येत राहा या पॉडकास्टवरती. थँक्यू Thank you. एव्हरीवन. धन्यवाद. धन्यवाद.